पिंगा कपुरी पिंगा सध्या घराघरात गाजतीये आणि मी प्रोफेशनल पहिलं नाटक केलं रायगड आल्याच्या जागे ते. मग पूर्वी कोऑर्डिनेटर्स असा एक प्रकार होता, म्हणजे मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हार्ड कॉपीज द्यायला लागायच्या. असंच ऑडिशन थ्रू आणि कास्टिंग डिरेक्टर्स थ्रू बालक पालकची ऑडिशन दिली आणि बालक पालक पहिला सिनेमा माझा. आतापर्यंत तू किती ऑडिशन्स दिले आणि ऑडिशनची प्रोसेस काय असते? पण हल्ली सोशल मीडिया अपिअरन्सेस तुमचे किती आहेत तर त्याच्यावरती तुमचे किती फॉलोअर्स आहेत. आणि मुरंबाच्या आठवणी म्हणजे काय, तर मी शेजारी शेजारी पक्की शेजारी झीची मालिका केली, ती खूप गाजली. जसं आपल्याला माहिती आहे रीमा लागूंनी किती यंग एजमध्ये किती मोठ्या मोठ्या मुलांच्या आयांची का. योलो ही मराठीची पहिली वेब सिरीज. प्रत्येक माध्यमाची गरज खूप वेगवेगळी की रिजेक्शन पचवता आलं पाहिजे. नमस्कार शाश्वती. नमस्कार. कशी आहेस? मस्त. मी मजेत. तू कसा आहेस? नमस्ते. तुझ्या या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. आमचे गिफ्टिंग पार्टनर आहे महादेवा महाराज, त्यांच्याकडून तुला ही एक छोटीशी कस्टमाइज टी शर्ट बनवतात. थँक्यू सो मच. थँक्यू. सध्या तुझी पिंगा कपुरी पिंगा ही मालिका चालू आहे आणि ती खूप गाजते, तर त्या मालिकेबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? नक्कीच. पिंगा कपुरी पिंगा सध्या घराघरात गाजतीये हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. एक वेगळ्या घटनेची मालिका आम्ही घेऊन आलोय. म्हणजे आपण मराठी टीव्ही सिरियल म्हटलं की एक जो किचन ड्रामा आणि एक खलनायिका कोणीतरी असते, एक खलनायक कोणीतरी असतो, एक अबला दिसणारी हिरोईन असते जी नंतर सबला होते. हे जे टिपिकल आपलं जे टेलिव्हिजनचं गिमिक आहे त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी एक वेगळा शो उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. 5 मैत्रिणींची गोष्ट आहे ज्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मुंबई मध्ये शिकण्यासाठी, त्यांचं करिअर करण्यासाठी त्यांची स्वप्न घेऊन आलेली आहेत आणि मग त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी त्या एकमेकींना साथ देऊन कशा मोठ्या होतात, कशा पुढे जातात, ही बेसिक मालिकेची कन्सेप्ट आहे. आणि आता 4 दिवसापूर्वी आमचे 100 पूर्ण झाले, 100वा भाग टेलिकास्ट झाला, तर लोकांकडनं खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आणखी काम करायला खूप येतोय. आणि त्यातल्या माझ्या पात्राबद्दल सांगायचं झालं तर मी प्रेरणा वालावलकर नावाच्या एका कोकण कन्येचं काम करते. माझ्यासाठी अतिशय टफ होतं सुरुवातीला, म्हणजे अजूनही आहे नाही असं म्हणणार नाही, पण आता थोडंसं ते कुठेतरी जमायला लागलंय. कारण माझा जन्म पुण्यात झालेला आहे, माझं शिक्षण सगळं पुण्यात झालेलं आहे, त्याच्यामुळे माझा कोकणी भाषेशी काही संबंध नाही आणि त्याच्यामुळे मालवणी बोलणं आणि कुठेही आता तुला माहितच असेल मालवणीचे इतके वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे मालवणी इतकं वेगवेगळ्या प्रकारे बोललं जातं की कोणाच्याही भावना न दुखावता त्यातला एक सुवर्णामध्ये साधून कुठेतरी हे पात्र उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तो लोकांना आवडतो अशी अपेक्षा. स्पेशली मालवणी सिंधुदुर्गात बोललं जातात, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं, म्हणजे प्रत्येकाचे थोडे लहेजे किंवा शब्द वेगवेगळे आहेत. बरोबर. त्यामुळे ते खरंच चॅलेंजिंग आहे आणि तू खूप छान प्रकारे करतेस ते. म्हणजे असं अजिबात वाटत नाही की तू मालवणी नाहीयेस आणि ते तू बोलतेस असं नाही. ह्याचं क्रेडिट मला 1-2 लोकांना द्यावंसं वाटेल डेफिनेटली. एक म्हणजे प्राजक्ता परब, जी आमच्याच सिरियलमध्ये मिठूचं काम करतेस, ती स्वतः उत्तम मालवणी बोलते, तर त्याच्यामुळे ती आहे. तिच्याकडनं ती सेटवरचा माझा गुरु आहे ती, आणि ती तिथे असते सेटवर, त्याच्यामुळे मला काही अडलं नडलं तर मी लगेचच तिला विचारते. दुसरं म्हणजे प्रियदर्शनी ताई, जी आमचे डायलॉग्स लिहिते, ती अतिशय उत्तम लिहून देते. आणि वैभव चिंचाळकर जे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. आमचा एपिसोड डिरेक्टर जो समीर हिंदळेकर आहे, तो स्वतः खूप छान मालवणी बोलतो, तर त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं पूर्ण सपोर्ट असल्यामुळे मी प्रेरणा हे कॅरेक्टर खूप छान पद्धतीने तुमच्या समोर आणू. तुझी सुरुवात कशी झाली अभिनयाची? सुरुवात कशी झाली म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं ना तर खूप लहानपणापासून मला या सगळ्या क्षेत्राची आवड होती. माझं या क्षेत्रात कोणीच नाही, नात्यातलं होत्यातलं असं कोणीच नाहीये खरं तर. पण माझ्याकडे घरामध्ये म्युझिक खूप आहे. सो माझी आई गाणं शिकलेली आहे, स्वतः गायिका आहे.
माझे वडील सतार उत्तम वाजवतात, म्हणजे इंजिनियर असल्याने ते सतार उत्तम वाजवतात. आणि इन जनरल कल्चरली आमच्याकडे म्युझिकचं वातावरण खूप होतं. तर मी खरं तर डान्स पासून सुरुवात केली. मी कथक शिकले आहे आणि आता गेली काही वर्ष नाही होत रियाज करणं आणि थोडंसं कथक मागे पडण्यासारखं झालंय या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी. पण कथक पासून जी सुरुवात झाली ती हळूहळू छोटेसे म्हणजे डान्स परफॉर्मन्सेस, मग तिथून काही ओळखी होत गेल्या. मग बालराज्य नाट्य स्पर्धेत कामं केली किंवा बाल नाटकं जी असतात त्याच्या ऑडिशन्स देऊन. आणि पुण्यामध्ये हे कल्चर खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कार्यशाळा होतात, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्या वयोगटाच्या लोकांसाठी. तर त्याच्यामुळे अशा लहानपणी छोट्या छोट्या कार्यशाळा अटेंड केल्या. मग त्याच्यातून एखादं म्हणजे हिमगौरी आणि सातबुटके वगैरे अशी या नाटकांपासून खरं तर सुरुवात केली. आणि ती आवड माझी पण वाढती आणि मला खूप छान वाटतंय सगळं करताना. मुलांना माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला आणि मी प्रोफेशनल पहिलं नाटक केलं रायगडाला जेव्हा जात होते तेव्हा मी सांगलीमध्ये होते आणि त्यात मी येसुबाईचं पात्र सादर केले. आणि तिथून जी सुरुवात झाली ती मग ऑडिशन्स द्यायचे असतात ते कळलं. मग एक फोटोशूट करायचं असतं ते कळलं. मग फोटोशूट करून घेतलं. मग पूर्वी कोऑर्डिनेटर्स असा एक प्रकार होता खूप. म्हणजे मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हार्ड कॉपीज द्यायला लागायच्या. मग त्या कोऑर्डिनेटरचा फोटो सबमिट करायचे, मग त्यांच्या थ्रू ऑडिशन्स येतात, मग त्या द्यायच्या. असं करत करत मला पहिली जी मालिका मिळाली ती स्टार प्रवाहाची हे बंद रेशमांचे होती. त्याच्यामध्ये मी कौमुदी वलावकरी जी आर्टिस्ट आहे तिला रिप्लेसमेंट म्हणून काम केलं. 4 बहिणींची गोष्ट होती आणि त्याच्या सगळ्यात धाकट्या बहिणीचं रिप्लेसमेंट केलं. ती मी काहीच महिने केली. खूप पूर्ण काळ नाही करू शकली कारण माझी परीक्षा माझ्यासाठी क्षेत्र नवीन होतं. तर त्याच्यामुळे ते केलं. आणि मग असंच ऑडिशन थ्रू आणि कास्टिंग डिरेक्टर्स थ्रू बालक पालकची ऑडिशन दिली आणि बालक पालक पहिला सिनेमा माझा. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत. अच्छा, आतापर्यंत तू किती ऑडिशन्स दिले आणि ऑडिशनची प्रोसेस काय असते त्याबद्दल जरा सांग. बापरे, किती ऑडिशन्स दिलेत असं स्पेसिफिकली सांगता नक्कीच येणार नाही. कारण आता 12 वर्ष झाले, 12-13 वर्ष झाले सातत्याने ऑडिशन्स देत असते. अजूनही देते. कारण मला असं वाटतं की लिंक्डइन वरती जसं IT किंवा बाकी इंडस्ट्रीमधली जे काम करणारे लोक असतात ते लिंक्डइन वर त्यांचं प्रोफाईल क्रिएट करतात किंवा तुम्ही तुमचा जसा रेझ्युमे सबमिट करता तसंच कलाकारांसाठी ऑडिशन्स देणं हे आहे. सो आय थिंक 100 नक्कीच क्रॉस केलेली आहे ऑडिशन्सच्या बाबतीत. ऑडिशनची प्रोसेस ना निलेश आता खूप बदलली आहे. म्हणजे मी आता बोलता म्हटलं तसं मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फोटोजची हार्ड कॉपी कोऑर्डिनेटर्सला सबमिट करायला लागायची. मग त्याच्यात तुम्ही काय काय म्हणजे पर्टिक्युलरली जाहिरातीच्या बाबतीत मग तुम्ही कुठले ब्रँड असतील तर ओपन आहात, केसांचा ब्रँड असेल तुम्ही केस कट करायला तयार आहात का, रंगवायला तयार आहात का वगैरे असे ते 100 प्रश्न विचारायचे. तसे फॉर्म्स पण सबमिट करायला लागायचे. आणि मग कास्टिंग कोऑर्डिनेटर्स थ्रू ऑडिशन्स घ्यायच्या. ऑडिशन्सला जायचं प्रत्यक्षात. तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला स्क्रिप्ट द्यायचे किंवा काहीतरी इम्प्रोवाइज करायला सांगायचे आणि तशा पद्धतीने ऑडिशन्स घेतल्या जायच्या. आता गेल्या 8-10 वर्षात हे सगळं मोबाईल थ्रू होतं. म्हणजे आता कास्टिंग डिरेक्टर्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह हेड्स म्हणा ते फोन करून सांगतात की असं कॅरेक्टर आहे मी स्क्रिप्ट पाठवतो तुम्ही शूट करून पाठवा. सो मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुंबईत येऊन ऑडिशन्स द्यायला लागायचे. आता कानाकोपऱ्यातून कुठूनही तुम्ही व्हिडिओ शूट करून पाठवलात तर तो म्हणजे तुम्हाला पाठवता येतो, मग तो बघितला जातो आणि मग त्याच्यातून जर तुमचा परफॉर्मन्स छान असेल तर तुम्हाला लुक टेस्टला बोलतात, एखादं कॉस्ट्युम ट्रायला बोलतात. त्यांनी जे काही एक कॅरेक्टर ग्राफ तयार केलेला असतो त्या कॅरेक्टर ग्राफ मध्ये जर तुम्ही बसत असाल तर यू गेट द रोल. आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस खूप वेगळी आहे. आणि हल्ली तर आता म्हणजे चांगलं वाईट आहे हा वेगळ्या डिस्कशनचा मुद्दा, पण हल्ली सोशल मीडिया अपिअरन्सेस तुमचे किती आहेत तर त्याच्यावरती तुमचे किती फॉलोअर्स आहेत या गोष्टी पण बघितल्या जातात. कास्टिंग करताना म्हणलं तसं की चांगलं वाईट आहे हा वेगळ्या डिस्कशनचा, पण याला सुद्धा आता प्रेफरन्स दिला जातो.
ही अशी प्रोसेस आहे आणि ती आय थिंक ती काळाने बदलत जाणारी प्रोसेस आहे. आणि गेल्या 12 वर्षात मी खूप बदलताना बघितली. अजून जेव्हा काम करेन तेव्हा अजूनही ती बदलत राहील. आणि स्पेशली लॉकडाऊन नंतर हे ऑनलाईन ऑडिशनचं खूप झालं. नाहीतर जसं ऑफलाईन ऑडिशन म्हणजे अंधेरीला वगैरे तर रांगाच्या रांगा लागलेल्या हो, म्हणजे 4 बंगला 7 बंगला हे जे एरियाज आहेत ते नोन आहेत आपल्या ऑडिशनसाठी की एक बॅग घ्यायची, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे भरायचे. ते प्रत्येक कलाकारांनी मला वाटतं एकदा तरी आयुष्यात केलं असेल आणि नॉक करायचं, या पे ओपन ऑडिशन चल रहे क्या, मेरा एज ग्रुप का कुछ है क्या, असं विचारून वॉक इन ऑडिशन तर खूप मोठ्या प्रमाणात. मला वाटतं कोविडनी सगळ्याच इंडस्ट्रीजला हे दाखवून दिलं की जरी जग थांबलेलं असलं तरी खरं तर जग थांबलेलं नाहीये. एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे ज्याच्या थ्रू काम होऊ शकतात. म्हणजे कोविडच्या काळात कित्येक लोकांनी सिरियलचे शूटिंग केले की कलाकारांनी घरात बसून त्यांचे डायलॉग रेकॉर्ड करून पाठवले. असेही काही चॅनल्स वरती काही शोज अशाही पद्धतीने थोडे एपिसोड त्यांनी रन केले की आपल्या सेटअप मध्ये बसून आपण कुठेतरी एक सीन दिला जातो दिग्दर्शकाकडनं, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने परफॉर्म करता, तो कंपाईल केला जातो आणि तो टेलिकास्ट होतो. सो खूप नवनवीन प्रकारे काम करण्याची आपलं कसं आहे, आपण नाकासमोरून चालणारी माणसं तशी मुळात आहे. तर त्याच्यामुळे अनऑर्थोडॉक्स वेजकडे आपण जातच नव्हतो कोविडमध्ये. पण कोविडनी सगळ्याच इंडस्ट्रीजला हे शिकवलं की बाहेर पडतात नसतं म्हणून काय काम थांबलं. त्याच्यामुळे डेफिनेटली कोविड नंतर कामाची पद्धत खूपच बदललेली आहे. तू मुरांबा मालिकेत आरती ही भूमिका साकारली, तर त्या मालिकेमुळे तुला बरीच प्रसिद्धी मिळाली. तर त्या शोच्या काही आठवणी आहेत? आठवणी खूप आहेत. कोविड नंतरच पहिलं काम आहे माझं मुरांबामध्ये. आणि अगदी खरं सांगायचं झालं ना तर आरती हे खूप छोटंसं कॅरेक्टर होतं तसं बघायला गेलं तर. कारण आपण बघतो स्टार प्रवाहाच्या शोज मध्ये सगळे खूप म्हणजे 18-20 कलाकार असतात, महत्वाची पात्र असतात आणि असं सगळं. पण काय झालं, मुरांबामध्ये सुरुवातीला मॅक्झिमम निगेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणून बऱ्यापैकी निगेटिव्ह कॅरेक्टर्स जास्त होते आणि अगदी पोटावर मिळत की पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स होते. त्यातलं आरती हे एक कॅरेक्टर होतं आणि त्याच्यामुळे खूप कमी वेळात छोटं कॅरेक्टर असून सुद्धा प्रसिद्धी खूप मिळाली. आणि मुरांबाला खूप म्हणजे खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला. अजूनही मुरांबा चालू आहे, रेटिंग खूप चांगलं आहे. आणि प्रवाह ही दुपारचा स्लॉट हा नवीन, प्रवाह दुपार ही कन्सेप्टच नवीन चालू केली होती तेव्हा. सो आमच्या ज्या 3-4 सिरियल्स होत्या त्या सिरियल्स नवीन सुरू केल्या गेल्या होत्या दुपारी. आणि दुपार असून सुद्धा खूप छान TRP, खूप प्रसिद्धी आणि खूप लोकांना आवडणारी सिरियल होती मुरांबा. आणि मुरांबाच्या आठवणी म्हणजे काय, एक मोठा आमचं जे मुकादम परिवार आमचा जो तुम्ही बघितला टेलिव्हिजनवर, तर तसंच आमचंही सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान झालेलं होतं, आहे रादर अजूनही. आणि खूप उत्तम सगळे कलाकार एकत्र येऊन काम करताना आम्ही फार धमाल केली. आणि आम्ही एक म्हणजे मी स्वतः सुद्धा 1.5-2 वर्ष मुरांबा केली. त्याच्यानंतर माझ्या तब्येतीच्या इश्यूमुळे मला ती सोडावी लागली. पण आज तागायत का तुम्ही सोडलीत मॅडम, मग तुम्ही सोडल्यानंतर आम्हाला दुसरी आरती आवडली नाही. अगेन काजल काटे माझ्यानंतर आरतीचं कॅरेक्टर केलं. ती अतिशय गुणी आणि सुंदर अभिनेत्री आहे. पण प्रेक्षकांच्या मनात एक कुठेतरी हे कॅरेक्टर म्हणजे ही व्यक्ती असं असोसिएशन सिरियलच्या बाबतीत जोडलं जातं. तर त्याच्यामुळे अजूनही लोक भेटतात आणि जेव्हा सांगतात तेव्हा खूप समाधान मिळतं. आणि ते होतं असं की एक कॅरेक्टर रिप्लेस झालं ना की मग त्यांच्या डोक्यात ती आधीचीच इमेज असते, व्यक्ती असते. एक्झॅक्टली. तेच होतं की कितीही नंतर आलेली व्यक्तीने किती उत्तम काम केलं तरी ती आपलं कुठेतरी त्या चेहऱ्याशी असोसिएशन झालं असतं त्या कॅरेक्टरचं. आणि तसंच आरतीच्या बाबतीत झालं. आणि अजूनही आरती का तुम्ही सोडली सिरियल किंवा करायला पाहिजे होतं तुम्ही, मग मजा गेली वगैरे अशा जेव्हा रिॲक्शन लोकांकडून येतात तेव्हा खूप छान वाटतं. तुझं असं काही क्रायटेरिया आहे का की असंच कॅरेक्टर तुला करायचंय किंवा एवढं लेंथ पाहिजे किंवा लीड असं काही? नाही.
अगदीच नाही. कारण काय, मला आय बिलीव्ह इन डुईंग क्वालिटी वर्क. म्हणजे कसं झालं ना, मी म्हटलं तसं बालकपासून सुरुवात केली तेव्हा एक 6वी 7वी 8वीतल्या मुलांचा हिरो हिरोईन असल्याचा ट्रेंड आला. त्या ट्रेंड मध्ये माझा बालक आला. त्याच्यानंतर मी शेजारी शेजारी पक्की शेजारी झीची मालिका केली, ती खूप गाजली. त्याच्यात पण आम्ही म्हणजे आनंदी गिळे, वैभव मांगले पासून सुलेखा तळवलकर, विशाखा सुभेदार आणि मराठी इंडस्ट्रीतली नामवंत सगळी लोक, प्रियदर्शन जाधव होता, खूप खूप लोक होती, प्रभाकर मोरे होते, प्रभादादा होते. सो अशी एक फळी होती जी आता म्हणजे तेव्हाही ते सुपरस्टार्सच होते आणि आता ते आणखी मेगा स्टार्स झालेले. सो अशी एक मोठी फळी होती. त्या काळामध्ये ट्रेंड होता एक 12-13 वर्षाची हिरोईन. त्या काळात मी 1-2 लीड रोल्स केले. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालं की जेव्हा 20ल्या हिरोईनचा ट्रेंड होता तेव्हा मी 15 वर्षाची होते. जेव्हा मी 20 वर्षाची झाली तेव्हा 30ल्या हिरोईनचा ट्रेंड आला. सो ट्रेंडच्या अगेन्स्ट माझं वय असल्यामुळे मी फार लवकर असं ठरवलं की क्वालिटी वर्कला आपण प्राधान्य द्यायचं, कारण मला काम करायचं. म्हणजे मी जर म्हणत राहिले की मला, जसं आपल्याला माहितीये रीमा लागून किती यंग एज मध्ये किती मोठ्या मोठ्या मुलांच्या आयांची कामं, त्या जर ऍडमिट राहिल्या असत्या आणि त्या जर म्हणल्या असत्या मी नाही करणार, तर मे बी त्यांनी जेवढी कामं केली तेवढी त्यांना मिळाली असती का? त्या अगेन अप्रतिम अभिनेत्री आहेत, त्यांच्याविषयी मी बोलणे इतकी मी मोठी नाही, पण त्यांचं उदाहरण मी पॉझिटिव्हली घेते. सो जे काम आलंय त्या कामातून 2 गोष्टी मी बघते. एक तर एखादं प्रोजेक्ट असतं ज्याच्यातून मॉनिटरी सॅटिस्फॅक्शन मिळतं, एक प्रोजेक्ट असतं ज्याच्यातून वर्क सॅटिस्फॅक्शन. सो या 2 गोष्टी जर आपल्याला मिळत असतील किंवा या दोन्हीपैकी एक जरी कुठली गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर काम करायला काहीच हरकत नसते. सो मी कधीच हा अट्टाहास नाही ठेवला हिरोईनचंच काम मला मिळालं आणि मला वाटतं कुठे अडलंय माझं असं नाही झालेलं. तू बालक सिनेमा केला तर त्या सिनेमाचा एक्सपिरियन्स कसा होता? बालक वॉज सुरियल. म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर बालकचं कास्टिंग आमचं जेव्हा झालं, ऑडिशन्स दिली, आमचं कास्टिंग फायनल झालं आणि आम्ही एक छोटासा वर्कशॉप केला होता तिथे आम्ही अख्खी स्क्रिप्ट वाचली. तेव्हा रवी सर स्क्रिप्ट वाचल्यानंतर आम्हाला म्हणले ते बघा मुलांना तुमचं आयुष्य बदलणार, आता काय ट्रेन बसमधनं हिंडायचे ते हिंडून घ्या, याच्यानंतर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करता येणार नाही, बसचा प्रवास करता येणार नाही, तुमचं आयुष्य बदलणार आहे. असं तेव्हाचे म्हणायचे ना ते. आम्ही खूप लहान होतो, म्हणजे मी तर होतेच लहान, मी तर अगदी 7वीत होते. सो ते काय म्हणतायत त्याची डेप्थ तेव्हा कळत नव्हती. आणि बालकचा जो ग्रँडचर म्हणजे शूट करताना पण आम्हाला त्याचं ग्रँडचर जाणवत नव्हतं की शूट करताना आम्ही जस्ट एक अप्रतिम लिहिलेली कलाकृती आपल्याकडून जितकं शक्य होईल तितके उत्तम पद्धतीने काम करणं. आणि अगेन मराठी इंडस्ट्रीतले टॉपचे जे सगळे कलाकार होते ते सगळे कलाकार, म्हणजे आनंद अभ्यंकरांनी माझ्या वडिलांचं काम केलं होतं किंवा काय तुम्ही जी नावं घ्याल ती माणसं सिरियल मध्ये, सॉरी बालकमध्ये सिनेमामध्ये. तर त्याच्यामुळे इतक्या अनुभवी लोकांबरोबर आम्ही ही 9-5 मुलं एकत्र आलो आणि काय म्हणा ना, ही सगळी लोक खरंच इतकी ग्रेट आहेत की त्यांनी आम्हाला आम्ही नवखे होते कधी जाणूनच दिलं. म्हणजे रवी सर असो किंवा महेश लिमये असो कॅमेरामॅनचे, ते हिंदी इंडस्ट्रीतले सिनेमे शूट करतात ना, म्हणजे ते बोलता इझिली म्हणजे रवी सलमान शूट करके आया. पण आमचं शूट करत असताना कुठेच हे नव्हतं त्यांचं की मी सलमानचा सिनेमा शूट करतो तुम्ही कोण आहात. त्यांनी इतकं छान पद्धतीने सामावून घेतलं आम्हाला आणि आम्हाला या गोष्टीची जाणीवच होती नाही की आम्ही नवखे आहोत. रवी सर कायम आम्हाला म्हणायचे की तुम्ही करा, जास्त होत असेल तर मी सांगेन एवढं, पण आता मी हे कसं करू किंवा हे वाक्य मी असं कसं बोलू असं मनात भीडभाड ठेवू नका,
काय करायचंय हे सांगत बसण्यापेक्षा, म्हणजे मी काहीतरी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ती तशीच्या तशी मिमिक करण्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडनं परफॉर्म करा. जर मला असं वाटलं की नाही आता या अशा रिॲक्शनची इथे गरज नाहीये तर ते मी सांगेन तुम्हाला, किंवा इथे एक्स्ट्रा एक पैसा अजून हवं असं जर वाटलं तर ते मी सांगेन. असं करत करत खेळीमेळीच्या वातावरणात बालक कधी शूट झाला ते कळलं नाही. दुसरी गोष्ट नंतर रितेश दादा ऍज अ प्रोड्युसर ऑन बोर्ड आला. रितेश दादाची जी मुंबई फिल्म कंपनी आहे, मुंबई फिल्म कंपनीचा पालक हा पहिला सिनेमा होता ऍज अ प्रोड्युसर. आणि मग रितेश दादा ऑन बोर्ड आल्यानंतर त्याचं आणखीन चित्र बदललं. मग ज्या प्रकारे प्रमोशन केलं, मला वाटतं मराठीमध्ये इतक्या ग्रँड लेवलवरती प्रमोशन झालेलं ती पहिली फिल्म होती. 100 दिवसांपेक्षा जास्त थिएटरमध्ये राहिलेली पहिली फिल्म होती. सो हे माइलस्टोन्स जे नंतर बालक परतनी अचीव्ह केले किंवा कान्ससाठी सिलेक्ट झालेली मराठी फिल्म. सो हे जे नंतर घडलं, रिलीजची प्रोसेस म्हणजे एक आपण प्रमोशनची प्रोसेस जी म्हणतो ती सुरू झाल्यानंतर जे घडलं ते त्यांनी आम्हाला डे 1 ला सांगितलं होतं. त्याची जाणीव आम्हाला नंतर झाली की सर काय म्हणत होते. पण अफलातून एक्सपिरियन्स आणि इतका कठीण विषय इतक्या सहजतेने त्यांनी, म्हणजे अंबरगड गणेश म्हणजे त्यांचे क्रेडिट आहे लेखकांचे, त्यांनी कुठेच ते अश्लीलतेकडे जाऊ दिलं नाही. ऍट द सेम टाइम म्हणजे जेव्हा एक 11 वर्षाचं मूल आई वडील अशा सिनेमामध्ये काम करायला पाठवतात तेव्हा त्या आई वडिलांची मनात काहीतरी लागत असतो. खूपच आता आपण सोशल मीडियाचा आता जो इन्फ्लुएन्स आहे त्याच्यामुळे जो बदललेला काळ, अगदी फ्रँकली स्पीकिंग 13 वर्षांपूर्वी असा काळ नव्हता. पण त्यांनी जी प्रोसेस डेव्हलप केली की त्यांनी ऑडिशनच्या वेळेसच असं सांगितलं होतं की शक्यतो ब्रिंग बोथ पेरेंट्स. किंवा कास्टिंग फायनल झाल्यानंतर सुद्धा मला आठवतंय की रवी सरांनी आम्हा 5 मुलांच्या आईवडिलांना समोर बसवून सांगितलं होतं की ही गोष्ट आहे, हे आम्ही मांडणार आहोत, पण ती कुठेही अश्लीलतेकडे जाणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. बट ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम आई वडील म्हणून तुम्हाला जर असं वाटलं की नाही माझ्या मुलाच्या तोंडी हे वाक्य नाही येऊ शकत, माझ्या मुलीच्या तोंडी हे वाक्य नकोय, तर बी फ्री टू टॉक अबाउट. तुम्ही फ्रीली आम्हाला सांगा, मग त्याच्यावरती काय करायचं ते आम्ही बघू शकतो. तर त्याच्यामुळे ही खूप ट्रान्सपरंट प्रोसेस त्यांच्याकडनं त्यांनी ठेवलेली असल्यामुळे आम्हाला काम करताना मजाच आली होती. आणि आम्ही म्हटलं तसं की आम्ही काय करतोय, किती मोठं करतोय हे आम्हाला करत असताना त्याची जाणीव नव्हती. रिलीज झाल्यानंतर त्याचं ग्रँड आम्हाला. पण हे रिएक्शनचं आहे ना, त्यासाठी तू काय अजून टिप्स देशील? एवढं काही टिप्स वगैरे देण्यात मोठी नाहीये नक्कीच, पण एक टेलिव्हिजन बऱ्यापैकी केलेले, फिल्म्स पण केले, नाटकं पण केली, सगळं करता मला असं वाटतं की ऐकणं ही सगळ्यात मोठी टिप आहे. समोरचा माणूस काय बोलतोय हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही माणूस आहात, त्याच्यामुळे ज्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या ते येणारच आहे. तर कान उघडे ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे. हे महत्वाचं पॉईंट आहे. जेवढं आपण त्या सीन मध्ये इन असू आणि जेवढं नीट ऐकू ऑटोमॅटिक रिएक्शन वाटते. तू योलो वेब सिरीज, तर त्या वेब सिरीजचा एक्सपिरियन्स कसा होता? तू प्लस नाटकांमध्ये काम केली, मालिकांमध्ये काम केली, चित्रपटामध्ये काम केले, वेब सिरीज मध्ये काम केले, या चारही माध्यमांमध्ये काम करताना काय फरक जाणवला? खूप छान प्रश्न आहे. योलो ही मराठीची पहिली वेब सिरीज होती. आता वेब सिरीज काय आपण अगदी लाईक एनिथिंग बघतो आणि आता खूप आल्या, पण योलो श्रीरंग गोडबोले ची प्रोडक्शन होतं आणि त्यांनी प्रोड्यूस केलं. आणि अगेन अंबरगड गणेश पंडितनीच लिहिलेली वेब सिरीज होती. आणि वेब सिरीज हा प्रकारच नवीन होता, तर त्याचं टेकिंग पॅटर्न सगळा नवीन. आम्ही पुण्यातल्या एका फ्लॅट सिस्टीम मध्ये ती शूट केली आणि तो जरा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, मला आता शब्द नाही सापडते, पण नवीनच एक्सपिरियन्स होता सगळ्यांसाठीच. कारण
त्याच्या आधी मराठीत वेब सिरीज आलेलीच नव्हती. सो करताना त्याची एक मजा वेगळी होती की त्याला सेन्सॉरशिप नाहीये, म्हणजे थोडीशी भाषा आपण एक जरा गमतीशीर वापरू शकतो किंवा असं. तर हे जेव्हा 8-10 वर्षांपूर्वी आम्ही केली तेव्हा ते नवीनच होतं सगळं. सो त्याचा पण सोनी लिव्ह साठी केलेली वेब सिरीज होती. अगेन खूप नावाजलेले कलाकार सगळे होते आणि आम्ही 8 मुलं होतो. ऋतुराज शिंदे होता, शिवानी रांगोळे होती, मी होते, अंशुमन जोशी होता. सो आम्ही खूप धमाल केली आणि यंग मुलांची ती गोष्ट, त्यांची मजा मस्ती आणि असं सगळं होतं. पण एक्सपिरियन्स म्हणून वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण इट वॉज न्यू फॉर एव्हरीबडी बॅक देन. आणि त्याचा पण आणखीन एक सीझन लिहिलेला होता, पण तो आम्ही शूट नाही केला, कारण ते अगेन ते कसं चालेल, कितपत चालेल. आता 8-8 मिनिटाचे एपिसोड्स आहेत मला वाटतं योगेचे. सो आता तिथून आपण कुठपर्यंत आलोय वेब सिरीज म्हटलं की हा एक आपल्याला बघताना जाणवेल. पण डेफिनेटली नवीन आणि सुंदर एक्सपिरियन्स होता योलोचा सुद्धा. आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये नाटक केले, सिनेमा केले, वेब सिरीज केले, सिरियल करते आहे. प्रत्येक माध्यमाची गरज खूप वेगवेगळी, अगदी फॅमिलीच. तर त्याच्यामुळे तुम्हाला अडॅप्टेबल असलं पाहिजे, त्या माध्यमाची गरज ओळखून काम करता आलं पाहिजे. आणि जर ते तुम्हाला गिमिक जमलं तर मग नोबडी कॅन स्टॉप. तर असं तुम्हाला जर एक चूज करायला सांगितलं तर नाही करताय, कारण सिरियल इज ब्रेड अँड बटर. फिल्म्स मधून काहीतरी खूप छान मनाला समाधान मिळणार काम करताय. तर नाटक हा एक अगेन म्हणजे अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे, टॉप टू बॉटम. एक वेळेला एक 100-200-500 लोक तुम्हाला बघतायत, तुम्ही हेड टू टो काय हालचाली करते पासून सगळं बघतायत लोक. त्याची उत्स्फूर्तता तिथल्या तिथे मिळते. यू डोंट हॅव टू वेट फॉर द फिल्म टू रिलीज, और यू डोंट हॅव टू वेट फॉर द एपिसोड टू टेलिकास्ट. तिथल्या तिथे आवडलं तुमचं काम टाळ्या मिळणार, नाही आवडलं तर भू पण होतं तिथे काय घालणार हे तिथे. सो त्याची मजा वेगळी आहे, वेब सिरीजची मजा वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माध्यमाची म्हटलं तसं गरज वेगळी आहे आणि त्याच्यातून मिळणारं सॅटिस्फॅक्शन पण वेगळे. सो सगळ्या पद्धतीचं काम मला करत राहायचंय, त्याच्यामुळे आय ट्राय माय बेस्ट की मतलब जितना ढाल सकती हूँ उतना ढालना है. पण ऍक्टिंग करताना काही डोक्यात ठेवावं लागतं. थिएटर करते तर असं केलं पाहिजे, किंवा सिरियल करते तर त्यासाठी वेगळं काही केलं पाहिजे, किंवा सिनेमासाठी वेगळं, वेबसाईटसाठी वेगळं, असं काही ऍक्टिंग करताना टेक्निकली काही गोष्टी. टेक्निकली खूप म्हणजे बेसिक कॅमेरा अँगल्स पासून जर आपण टेलिव्हिजन, वेब सिरीज आणि फिल्म्स बघितल्या तर कॅमेरा अँगल्स, इक्विपमेंट्स पासून खूप फरक असतो. तर त्याच्यामुळे टेक्निक खूप वेगळं आहे. पण ऍक्टर म्हणून की आता जसं फॉर एक्झाम्पल डेली सोपच्या एपिसोड्स मध्ये ठहराव खूप गरजेचा असतो. सो एखादी रिॲक्शन देऊन होल्ड करावी लागते ती रिॲक्शन, कारण त्याला ट्रीटमेंट होते. ट्रॉली चार्ज होतो, एक काहीतरी स्विस पॅन होतो, एक काय राईट टू लेफ्ट पॅन, लेफ्ट टू राईट पॅन होत असतो, किंवा एक झूम इन झूम आउट. सो ही ट्रीटमेंट टेलिव्हिजनला आपल्याकडे वापरली लागते. त्याच्यासाठी रिॲक्शन होल्ड करावं लागतं. ऑन कॉन्ट्ररी, इफ यू आर डुईंग अ वेब सिरीज यू डोंट नीड दॅट काइंड ऑफ होल्ड. तर टेक्निक वेगवेगळं आहे, पण त्यासाठी काही असं मनात नाही. मी हॉन ओके प्लीज नावाची एक वेब सिरीज केली होती झी5 साठीची, आणि ती अगदी आता म्हणजे 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 5 वर्ष मी बऱ्यापैकी टेलिव्हिजन केलेलं आहे किंवा करते. तर मला आमचे स्वप्नील जयकर डिरेक्टर होते त्या, आणि अमृत उर्वरी डिरेक्टर होते त्या वेब सिरीजचे. तर ते मला म्हणाले तू फार होल्ड देते बाई शाश्वती, तुला ते टेलिव्हिजन करून करून फार होल्ड द्यायची सवय लागली. तर असं होतं अर्थातच, पण ते टेक्निक तुम्हाला आणता नाही आलं तर मग कसले कलाकार म्हणून, असंही एक माझं मत आहे की मला असं वाटतं की ते तुम्हाला करता आलं पाहिजे. सो टेक्निकली खूप वेगवेगळं आहे. आणि नाटक हा अगेन एक अतिशय वेगळाच विषय, म्हणजे त्याला पाठांतर पाहिजे, त्याला तुमचा हेड टू टो कंट्रोल पाहिजे स्वतःच्या बॉडीमध्ये. टेलिव्हिजन हे क्लोजचं माध्यम शेवटी, किंवा फिल्म्सला सुद्धा
एक मास्टर केल्यानंतर कधीतरी त्याचं कटिंग होणार असतं. प्रत्येकाचा क्लोजअप जाईल अशातला भाग नाही, पण तिथे कसे चुकीला थोडासा स्कोप आहे. तुम्ही एकदा चुकू शकता एखादं वाक्य, नाटकात तुम्ही ते नाही करू शकता. नाटकात तुमचं चोख पाठांतर असलं पाहिजे. कुठलं वाक्य बोलताना मी हे टेबलवर ठेवलेलं टी शर्ट उचलतीये त्याचंही मला भान पाहिजे. प्लस व्हॉइस मॉड्युलेशन हा खूप मोठा भाग होतो फॉर थिएटर, कारण तुम्ही लेबल माइक्स असतात प्रत्येक वेळेस असतात. कधी कधी स्टेजवरचे माइक्स असतात तर शेवटच्या रांगेपर्यंत तुमचा आवाज ऐकू गेला पाहिजे. सो हे वेगवेगळे आहे आणि होतं करून करून जमतं. आतापर्यंतचे शूटिंगचे काही मजेशीर किस्से? मजेशीर किस्से असे मजेशीर म्हणजे माझे किस्से सगळे पडण्याशी असोसिएटेड असतात. मी पडते, आय एम व्हेरी क्लमझी. तर त्याच्यामुळे मी शूटिंगच्या सेट्सवर अनेक वेळा पडलेली आणि त्याच्यातून एक सिच्युएशन कॉमेडी, एक सिंधू नावाची सिरियल शूट करते, पिरियड ड्रामा. आणि आमचा अतिशय सिरियस सीन 40 काळाचा सेटअप सगळ्यात लागलेला आहे आणि 40च्या दशकात घडणारी गोष्ट. त्याच्यात ते माझे जे सासऱ्यांचं काम करायचे ते माझ्या नवऱ्याचं काम करणार आणि दिव्याचं काम करणार असे ते बसलेले असतात हॉलमध्ये. आणि ते असं बोलत असतात की आमची जी दिव्याचा मुलगा बालविवाह आणि अशी कन्सेप्ट केली जाते. दिव्याचा मुलगा जो आहे तो आणि त्याची बाईक छोटीशी 8 वर्षाची मुलं, तर त्यांच्या सिंधू आणि देवव्रत साठी ते सराफ असतात. सो आम्ही बिग शॉट म्हणजे पैसेवाले असतो त्या काळात. तर ते माझे सासरे असं म्हणत असतात की आपण त्यांच्या नावाने एक आताची एफडी पकडली तर तशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आपण या दोघांच्या नावाने करू वगैरे, असा एक अतिशय सिरियस डिस्कशनचा सीन होता. आणि त्याच्यामध्ये माझ्या नंदेचं काम करणारी जी आर्टिस्ट असते ती येते आणि तिचं आणि माझं आतमध्ये भांडण, ती माझ्यावर चिडलेली असते. तर ती चिडून आतल्या खोलीतून बाहेर येते आणि तिच्या मागे मागे मी येते. असा आमचा एक सीन होता. आणि जिथून आमची एंट्री होती किचनच्या साईडने तिथे एक भली मोठी ट्रॉली लावलेली होती शूटसाठी. आणि ती बाहेर येते आणि ती अप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना वाटते तसं बोलते आणि मी तिच्या मागे मागे धावत येते. असा एक सीन होता. तर तो शूट करत असताना ऍक्शन झालं ते त्यांची आधीची वाक्यासाठी आमच्या एंट्रीचं झालं. तर ती जी गोदू जी होती तुलावे, गौरी किरण काम करायची ते, तर गौरी गेली आणि तिच्या मागे मागे मी गेले आणि माझा नऊवारीचा सोगा जो होता तो त्या ट्रॉलीमध्ये अडकला आणि मी पडले. आणि मी पडले म्हणजे मी अशी जाऊन डायरेक्टली आप्पांच्या पुढे साष्टांग दंडवत. बरं, ते इतकं फनी होतं लोकांसाठी की 2 मिनिटं मला उचलायला कोणी झालं नाही. सगळे हसत होते हे बघून की त्यांचं असं झालं की माझं सरस्वती नाव होतं त्या सिरियल मध्ये, तर सरू अप्पांच्या पाया पडली की माझ्याही नावाची एफडी करा असं म्हणून मी त्यांना साष्टांग नमस्ते असं लिटरली. आणि मग एक अर्धा पाऊण मिनिटांनी लोकांचं लक्षात आलं की हिला लागलं असणार आहे भरपूर, कारण मी मेजर पडली. म्हणजे त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत मी अशी गळत आली आणि पडले. आणि इव्हेंच्युअली मला भरपूर लागलं होतं. ते झालं, उचलायला आली लोक मला. पण तेव्हाची सिच्युएशन कॉमेडी किती इंस्टाग्राम वरती माझ्या फीड वरती आहे अजूनही. तो व्हिडिओ बघ आणि तो स्लो मोशन मध्ये तो कॅप्चर झालाय शूट मध्ये असल्यामुळे. पण तो एक अतिशय विनोदी घडलेली घटना होती. आणि फार म्हणजे या सगळ्यांनी मी पडले आणि यांनी सगळ्यांनी फारच मजा घेतली. तुला त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ बनवायची आणि खायची आवड आहे. तुझा फेवरेट कोणती डिश आहे? फेवरेट डिश मी फूडी आहे. अनफॉर्च्युनेटली मला आता सध्या मागे खूप आजारी असल्यामुळे मला आता खूप पथ्य चाललंय. तर त्याच्यामुळे माझ्या फूडीनेसवर थोडासा एक अडसर आलेला आहे. पण तरी सुद्धा मला 2 गोष्टी मनापासून आवडतात. एक म्हणजे बासुंदी. लहानपणापासून एकमेव स्वीट पदार्थ जो मला आवडतो. बाकी मला गोड फारसा आवडतो, पण बासुंदी मी कुठल्याही प्रहरी आणि कितीही प्रमाणात, आणि वाडीची बासुंदी जी नरसोबाच्या वाडीची बासुंदी खूप फेमस आहे. तर ती माझा अतिशय फेवरेट पदार्थ आहे. दुसरी गोष्ट, माझे वडील खूप सुंदर पावभाजी करतात. म्हणजे
नेक्स्ट लेवल अप्रतिम असते पावभाजी. तर बाबांनी केलेली पावभाजी आणि वरण फळं किंवा चाकोल्या म्हणतात त्याला, डाळ ढोकळी गुजरातीमध्ये म्हणतात. आमटी असते आणि त्याच्यामध्ये कणकेचं काप करून घातलेले असतात आणि इट इज लाईक इंडियन पास्ता. डाळ ढोकळी गुजरातमध्ये फेमस आहे आणि आपल्याकडे चाकोल्या म्हणतात किंवा वरण फळं म्हणतात. ही माझे खायला आवडीचे पदार्थ आहेत अतिशय. आणि बनवायला तसं मला कुकिंगची जाऊच असल्यामुळे मी बऱ्यापैकी सगळं करते. मी पास्ता वगैरे केलेला माझ्या नवऱ्याला, भावाला, घरच्यांना आवडतो. किंवा पुरणपोळी आवडते, पाकातल्या पुऱ्या आवडतात. सो करते. किंवा मी केलेली लोणची खूप आवडतात सगळ्यांना. आता माझी जी सिरियल चालू आहे पिंगा गोबर पिंगा, तिथल्या मुलींना मी केलेला दही बुत्ती खूप आवडते. बेसिक आहे पण आवडतं. सो आय लव्ह कुकिंग. तू एवढी वर्ष काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये, तुझ्या आतापर्यंत जे एक्सपिरियन्स होईल ज्यांना या क्षेत्रात यायचे त्यांना तू काय गाईड करशील? गाईड असं म्हणजे अगेन सजेशन बी ट्रू टू युअर सेल्फ. तुम्हाला माहित पाहिजे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. आणि चांगले वाईट अनुभव प्रत्येकाला येतात, पण त्या अनुभवातून तुम्ही पॉझिटिव्ह कसं घ्यायचं हे. आणि दुसरी गोष्ट, काम जर तुम्ही उत्तम करत राहिला तर नथिंग कॅन स्टॉप. सो मला असं म्हणजे खूप लोक म्हणतात की अरे मी का ऑडिशन देऊ. माझं म्हणणं का देऊ नये. आज आमिर खान सारखा आर्टिस्ट सुद्धा लगान सारख्या फिल्मची ऑडिशन देतो. थ्री इडियट्स साठी ऑडिशन नाही, इट इज अ स्क्रीन टेस्ट. ते तुमचं मी म्हटलं तसं की लिंक्डइनवर जर तुम्ही इंजिनियर असतात किंवा तुम्ही आयटी फील्ड मध्ये काम करणार असतात तर तुम्ही लिंक्डइन अपडेट करता ना 10 वेळा तुमचं लिंक्डइन प्रोफाईल. मग तसंच तुम्हाला ऑडिशन दिलीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की रिजेक्शन पचवता आलं पाहिजे. आणि तू जसं विचारलंस की किती ऑडिशन दिले, अगणित ऑडिशन दिले, तर त्यातली सगळी कामं मिळाली का? तर तुम्हाला रिजेक्शन पचवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला यू हॅव टू बी ट्रू टू युअर सेल्फ. आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह वेने ते घेतलं पाहिजे की आता मी तुला सांगू निलेश, माझे केस आता तर एवढेच आहेत. माझे केस पूर्वी इतके होते, मी कमरेच्या खालपर्यंत लांब केस होते. मी अगणित हेअर ब्रँड्सच्या जाहिरातींच्या ऑडिशन्स दिले. मी अंधेरीत जाऊन प्रत्येक वेळेस गेलं की सगळे म्हणायचे कितने खूबसूरत बाल है आपके, सो ब्युटिफुल हेअर. ऑडिशन द्यायचे, सगळं आवडायचं, केस आवडायचे. केसांचाच ब्रँड आहे ना, मेन केस आहेत ना, केस आवडायचे. 4-6 आठवड्यांनी 2 महिन्यांनी तीच ऍड टीव्हीवर आलेली दिसायची, ज्याच्यात लिटरली आय नॉट किडिंग एवढासा काहीतरी बॉयकट असलेली मुलगीची शॉर्टलिस्ट. सो मला तेव्हा वाईट वाटायचं खूप की अरे आपल्या केसांचं तर एवढं कौतुक करतात तर मग का नाही मिळत आपल्याला. किंवा आपण ऑडिशन पण चांगली दिली मग का नाही मिळत. तर आता कसं आहे, ज्याचं प्रॉडक्ट आहे त्यांनी त्याच्या मनात काहीतरी ठरवलेलं असतं ना. म्हणजे आता आमच्याच फिंगामध्ये तेजा हे जे कॅरेक्टर आहे, जे विदिशा म्हस्कर करते, ती पुण्याची मुलगी. मी त्याची पण ऑडिशन दिली होती. पण मग मी अडून बसायचं का मी पुण्याची, तर मग मी पुण्याच्याच मुलीचं कॅरेक्टर करणार. मला जेव्हा मालवणच्या मुलीसाठी कास्ट करतात, मला जेव्हा प्रोड्युसर डिरेक्टर म्हणतात की नाही तू प्रेरणा आहेस, तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी ठोकताळ ठरलेला असतो ना, त्याच्यानुसार तेच माझं कास्टिंग करतात. मग माझी ती जबाबदारी आहे की ते समर्थपणे मला पेलता आलं पाहिजे आणि ते कॅरेक्टर मला आणखी मोठं कसं करता येईल त्याच्याकडे मी लक्ष दिलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ बिकरिंग अबाउट व्हॉट आय डिड नॉट डू. तर त्याच्यामुळे पॅशनेटली जर तुम्ही काम केलं आणि कलाक्षेत्र हे असं आहे ना की तुमच्या आवडीची गोष्टच तुमचा अर्थार्जन करून देते म्हटल्यानंतर तर तुम्ही किती आनंदी राहून काम करायला पाहिजे. तर ते जर जमवता आलं तर मग अगेन देयर इज नथिंग दॅट कॅन स्टॉप. पिंगा गपोरी पिंगा
किती वाजता टेलिकास्ट होतं आणि कोणत्या चॅनलवरती? तुम्ही पाहू शकता पिंगा गो पोरी पिंगा ही मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता आणि कधीही जिओ हॉटस्टारवर बघू शकता. ओके. आता आपण शेवटचे एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. तुमचं ऑल टाइम फेवरेट चित्रपट? जिंदगी ना मिलेगी दोबारा. अरे वा. तुझा ड्रीम रोल? मला काहीतरी ऐतिहासिक करायला आवडेल. ओके. कॅरेक्टर. कोणत्या कलाकारासोबत आणि कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल? स्पेसिफिकली नाही सांगता येणार. सगळे कलाकार उत्तम आहेत आणि प्रत्येक दिग्दर्शकाची स्टाईल वेगळी असते. सो राईट. एक अभिनेता आणि एक अभिनेत्री ज्यांच्या अभिनयाने तुम्ही प्रभावित झाला? खूप कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करते, पण मी फार फिल्म्स बघत नाही. अच्छा. मला लहानपणापासूनच फिल्म्स बघायला आवडत नाही खूपसं, तर त्याच्यामुळे एवढं मी सांगण्या इतपत बघितलेलंच नाहीये काही. अच्छा. कोणता पदार्थ खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही? पदार्थ नाही म्हणता येणार, पण मला दूध खूप प्रिय आहे, तर त्याच्यामुळे दुधाशिवाय माझं जरा अडतं. अच्छा. एखादी सुपर पॉवर मिळाली तर ती कोणती असावी? मुंबई पुणे हे अंतर विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय मला पार करता यावं, म्हणजे मी रोज रात्री पुण्यातल्या घरी जाईन आणि रोज सकाळी मुंबईत शूटिंगला येईन. अच्छा. मुंबई की पुणे? पुणे. असं काही नाही, मी दोन्ही. पुणे कारण माझं घर, माझी सगळी माणसं पुण्यात आहेत, आणि मुंबई कामासाठी. बरोबर. एका शब्दात शाश्वती पिंपळीकर यांचं वर्णन कसं करशील? म्हणजे तुझ्याबद्दल तुझं वर्णन कसं करशील? नाही, मला असं वाटतं की मी जिद्दी आहे खूप, आणि त्याच जिद्दीने मला काम करत राहायला आवडेल. ओके. थँक्यू सो मच शाश्वती. खूप छान वाटलं. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तुझ्याकडून. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी एनपी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.